सहलीला 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 जायाचा जायाचा सहलीला सहलीला जायाचा जायाचा सहलीला. सहलीला जायाचा जायाचा सहलीला जोरी जोरीन जायाचा 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 सहलीला लाल परीन जायाचा 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 सहलीला सहलीला जायाचा सहलीला जायाचा जायाचा सहलीला जोरी जोरीन जायाचा 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 सहलीला. हम्पी, विजयनगर साम्राज्याची राजधानी. हम्पीमध्ये 300 पेक्षा जास्त मंदिरं आहेत. पण आमच्या 4 दिवसाच्या ट्रिपमध्ये आम्ही जे पाहिलं ते फार महत्त्वाचं होतं आणि अविस्मरणीय देखील. पार्किंग एरियामध्ये गाडी ठेवून 1 किलोमीटर अंतर पार करून आम्ही पोहोचलो विजय विठ्ठल मंदिराजवळ. हम्पीमधील विजय विठ्ठल मंदिर हे कर्नाटकातील सर्वाधिक प्रसिद्ध आणि लोकप्रिय स्मारकांपैकी एक आहे. या मंदिर संकुलात जगप्रसिद्ध दगडी रथ आहे, जो कर्नाटक पर्यटनाचे प्रतीक आहे. हे मंदिर भगवान विष्णूला समर्पित आहे, ज्यांना विठ्ठल, विठोबा किंवा पांडुरंग या नावांनीही ओळखले जाते. मंदिर एका मजबूत दगडी पायांवर उभे आहे, ज्यावर राज्याचे सैन्य आणि नर्तकींची सुबक कोरीव चित्रे आहेत. कोपऱ्यातील नृत्यगृहे आणि कल्याण मंडपही तितकेच पाहण्यासारखे आहे. या मंदिरावरील कोरीव काम विजयनगर साम्राज्याच्या कारागिरांनी साधलेल्या स्थापत्यकलेच्या वैभवाची झलक देते. नंतर आम्ही पाहिलं माल्यवंत रघुनाथ मंदिर इथल्या टेकडीवरून सूर्यास्त दर्शन. दुसऱ्या दिवशी नंदनवन होमस्टेला आम्ही सकाळचा नाश्ता केला आणि पोहोचलो विरूपाक्ष मंदिरातल्या लक्ष्मी हत्तीनीचा आशीर्वाद घ्यायला. नंतर आम्ही क्वीन्स बाथला पोहोचलो. क्वीन्स बाथ फार बघण्यासारखं आहे. त्यानंतर थेट पोहोचलो महानवमी डिब्यामध्ये. हे विजयनगर साम्राज्यातील एक मोठी चौकट आहे, जिथं राजा महानवमीसारखे मोठे उत्सव साजरे करत असत. तिथली पुष्करणी पाहून हजारीरामा टेम्पल इथं आलो. रॉयल एन्क्लोजरच्या मध्यभागी या मंदिराच्या भिंतीवर रामायणातील हजारो कोरीव काम केलेली आहेत. हे मंदिर प्रामुख्याने राजघराण्यातील लोकांच्या खाजगी पूजेसाठी वापरले जात असे. इथली कलाकुसर फार बघण्यासारखी आहे. अगदी बारकाईने केलेली कलाकुसर फार सुरेख आहे. त्यानंतर थेट पोहोचलो लोटस महाल पाहायला आणि त्याच्या शेजारीच आहे हे एलिफंट स्टेबल, जिथं राजेशाही हत्तींना ठेवलं जायचं. त्यानंतर पाहिलं एकाच दगडापासून बनवलेली मूर्ती शशवी कालू गणेशाला. सुग्रीव गुफेचं दर्शन घेऊन आम्ही कोरॅकल राईडला निघालो. हा अनुभव फार खास होता. इथं आमचा प्रवास मजेशीर व आनंददायी झाला. बांबूपासून बनवलेल्या या गोल गोल बोटी तुंगभद्रेच्या पात्रात आम्हाला सूर्यास्ताची मजा करवत होत्या. कोरॅकल राईडचा अनुभव घेऊन
आम्ही हम्पीतील सर्वात उंच टेकडी, पौराणिक कथेनुसार ऋषी मातंगांचा आश्रमस्थान असलेला हा मातंग पर्वत पाहायला पोहोचलो. इथून हम्पी शहराचं अप्रतिम दृश्य पाहिलं. तिसऱ्या दिवशी सकाळी उठून आम्ही सगळे पोहोचलो ओनेके किंडी प्री हिस्टॉरिक पेंटिंग्स बघायला. इथल्या एका काकांनी आम्हाला त्या पेंटिंग्स पर्यंत नेले. आदिमानवानं काढलेली ही 15,000 वर्षांपूर्वीची चित्र कांस्य युगातील आहेत. या चित्रांमध्ये बैल, मनुष्य आणि काही पक्षी दाखवण्यात आले आहेत. नैसर्गिक रंगाचा वापर इथं करण्यात आला आहे. झोस्टेल एक मस्त जागा आहे. जिथलं वातावरण फार छान. फक्त वेळ काढून इथं यावं आणि आराम करावं अशी जागा. कोणी आर्टिस्टने केलेलं आणि प्राणीप्रेमीने जपलेलं. इथं जेवून आराम करून मग आम्ही निघालो अंजनाद्री टेकडी चढायला. 575 पायऱ्या चढून आम्ही इथवर पोहोचलो. जिथं माकडं भरपूर होती, बिनधास्त वावरत होती. हिंदू मान्यतेनुसार हे ठिकाण हनुमानाचे जन्मस्थान. इथल्या मंदिरामध्ये गेलो, प्रसाद घेतला, इथं थोडा वेळ बसलो. इथला सूर्यास्त पाहिला आणि परत आम्ही झोस्टेलला आलो. आणि इथल्या जेवणाचा आस्वाद घेतला. पहाटे आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला. वाटेमध्ये आम्हाला दगडापासून बनवलेल्या वेगवेगळ्या कलाकृती पाहायला मिळाल्या. इथे गणपतीच्या मूर्त्या, हनुमानाच्या मूर्त्या, दगडापासून बनवलेल्या वेगवेगळ्या कलाकृती, असं खूप काही बाई होतं. शेवटी अटल बिहारी झूलॉजिकल पार्कला आम्ही भेट दिली. इथल्या जंगल सफारीमध्ये आम्ही सिंह पाहिला, वाघ पाहिला, नीलगाय पाहिली आणि पार्कमध्ये वेगवेगळे प्राणी, पक्षी पाहिले. मोठालं शहामृग होतं. दिसायला हिंस्त्र असे हायनास देखील होते. इथं भले मोठे कासव होते, मगरी होत्या. हे भले मोठे उंच जिराफ पाहिले आणि आम्ही निघालो आमच्या परतीच्या प्रवासाला. काही वर्षांनी खर्च आठवणार नाही, पण ट्रीपच्या आठवणी मात्र कायम लक्षात राहतील.